नमस्कार मित्रांनो. आजकाल इतक्या भयानक न्यूज ऐकायला येत आहे ना, की जगावं की नाही असं होतंय. घाबरून-घाबरून आयुष्य जगत असल्यासारखं वाटतंय. का बरं माणूस इतका नीच झाला असावा? इतक्या खालच्या स्तराला जाऊन गुन्हे होत आहेत, की आपल्यासारख्या नॉर्मल व्यक्तीला हे सगळं ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. ज्या व्यक्तीसोबत तो गुन्हा घडलाय आणि त्या व्यक्तीचा परिवार यांच्या मनात तर काय सुरू असेल आपण याची कल्पना सुद्धा नाही करू शकत. तेवढी ताकद पण नाही आपल्यात. आयुष्याचा एक एक क्षण कसा जात असेल. एक घटना होते आणि अख्खं आयुष्य भकास होऊन जातं. कधीच कोणी पूर्वीप्रमाणे हसू शकत नाही, जगू शकत नाही. एक हसतं खेळतं कुटुंब भयानक दुःखाच्या डोंगरात अडकून जातं. आपण फक्त बघतो. 2 दिवस हळहळ करतो, न्यूजमध्ये चालेल तेवढे दिवस बघतो आणि मग विसरून जातो. तोवर दुसरी भयानक न्यूज तयारच असते. असंच चालू राहिलं तर एक दिवस आपण त्या न्यूजमध्ये यायला वेळ लागणार नाही. रामायण, महाभारत, गीता आणि वेद इतका सगळा श्रीमंत इतिहास आपल्याला लाभला असून सुद्धा लोक नाशाच्या मार्गाला जात आहेत. आज मनुष्य किती आवेगपूर्ण झाला आहे. छोट्या-छोट्या कारणाने भांडणं, मारामारी, खून, अपहरण करायला लागले आहेत. इतका राग येतो तरी कसा, की जो कंट्रोल पण नाही करता येत. रागाच्या भरात गुन्हा करायला पण मागे-पुढे बघत नाहीत लोकं. लहानपणी एका ताटात जेवणारे, सोबत अंघोळ करणारे, एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे भावंड, मोठे होऊन संपत्तीसाठी एकमेकांना मारायला सुद्धा तयार कसे काय होतात हो? लक्षात ठेवा, काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार आणि द्वेष हे माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत आणि या फक्त क्षणभराच्या भावना आहेत. यांना जर काढून टाकलं तर सगळं अगदी स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून या 6 भावनांमुळे स्वतःचं आणि कुटुंबाचं हसतं-खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. हे सगळं थांबविण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला कसं बदलवू शकतो? चांगले संस्कार तर आपण आपल्या मुलांना दिलेच पाहिजे. आणि खरं तर विचार केला तर प्रत्येक भारतीय घरात मुलांना संस्कार दिलेच जातात. देवाधर्माचं पण खूप केलं जातं. पण तरीही इतकी गुन्हेगारी का वाढत आहे याचा आपण विचार करायला हवा. यासाठी सगळ्यात मोठा बदल हा आई-वडिलांनी त्यांच्या शिकवणीत केला पाहिजे. मुलांवर खरोखर प्रेम करणाऱ्या कुठल्याच आई-वडिलांना असं कधीच वाटणार नाही, की आपल्या मुलाचं आयुष्य कुठल्याही कारणाने खराब व्हावं. त्यामुळे मुलांना या 6 भावना कंट्रोल करायला तुम्हाला शिकवलंच पाहिजे. माझ्या मते आपण जे संस्कार मुलांना देतो, ते कोरडे संस्कार आहेत. त्याला मानवतेचं, चांगल्या विचारांचं वंगण लावायला आपण कमी पडतो. आपण पूर्ण भक्तिभावाने देवाची पूजा अर्चना करतो. पण त्याचबरोबर माझं देवघर शेजाऱ्यापेक्षा चांगलं आहे, माझ्या देव्हाऱ्यातल्या देवाच्या मूर्त्या शेजाऱ्यांपेक्षा छान आहे आणि मी स्वतःच कसं समोरच्यापेक्षा भारी आहे, असा अहंकार पण अलगद मनात असतोच. इथेच आपण चुकतो. या उलट हे सगळं जग देवानेच बनवलंय. जसं आपल्याला देवाने बनवलंय, तसंच बाकी सर्वांना सुद्धा देवानेच बनवलंय. मग त्यात अहंकार कसला बाळगायचा? हे आपल्याला माहीत असून सुद्धा अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली असल्यामुळे माणूस नको त्या गोष्टी करतो आणि हाच अहंकार आपण पुढे आपल्या मुलांना सुद्धा पास करतो. एक समाज म्हणून हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे. चला तर आपण सगळे मिळून आपलं जग बदलूया. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार आणि द्वेष जेवढं शक्य होईल तेवढं कमी करूया किंवा त्याचा त्याग केला तर खूपच छान. आपल्या पुढच्या पिढीसाठी एक सुंदर जगाचं निर्माण करूया. अगदी सत्ययुग नाही, पण तसंच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करूया. एकमेकांची काळजी घेऊया, एकमेकांना सहाय्य करूया. मित्रांनो, व्हिडिओवर कमेंट करून तुमचे विचार नक्की कळवा. मी स्नेहा तुमचा निरोप घेते. जय हिंद, जय भारत.